तर बघा बराच दिवस झाले व्हिडिओ काढून लवकर म्हणजे व्हिडिओच काढणं झालं नाही, कारण घरातले काम, परत धावपळ, इकडं जा तिकडं जा, कार्यक्रम, आणि नंतर ना असं श्रावण महिना वगैरे आलं की सण असतात, त्याच्यामुळं काय व्हिडिओज काढायला जमलं नाही. बघा बरेच दिवस झाला आता व्हिडिओ काढून, म्हणलं चला आता व्हिडिओ काढून घ्यावं म्हणलं. झालेल्या स्वयंपाकाचं सर्दी पण भरपूर झाली आहे, वातावरणात चेंज झाल्यामुळं बोलता पण येईना. बघा इतकी अशी भरपूर सर्दी झालेली आहे. म्हणलं सर्दीची पण म्हणजे वातावरणच तसं आहे बघा. म्हणलं चला आता जेवढं आपण स्वयंपाक केलाय त्याचा व्हिडिओ काढून घेऊया. मग स्वयंपाकामध्ये बघा मी असं रश्श्याचं ते हुलग्याची बघा उसळ असते ना, मोड आलेली, असं भिजवून त्याचे मोड आणलेले असतात बघा, तशी अशी मस्त रश्श्याची अशी हुलग्याची उसळ केली बघा. हे बघा रोजचं पण वांग, बटाट्याची भाजी, फ्लावर वगैरे खाऊन कंटाळा आला, म्हणलं चला आज थोडेसे हुलग्याचीच रस्सा भाजी करू म्हणून मस्त मोड आणलेल्या हुलग्याची रस्सा भाजी केली होती बघा. इथं शेवाळांसाठी मखाने, तूप, हिंग घालून भाजले होते बघा, असे मस्त कुरकुरीत, हळद टाकून शिवांशला करून दिले होते, मी पण थोडे खाल्ले. आणि इथे बघा असं व्हेज पुलाव केला आहे बघा, मस्त असा भरपूर कोथिंबर, पनीर, नंतरनं बघा हे होतं बघा कांदा आणि फ्लावर छान असं घालून भात वेगळा पांढरा असा शिजवून घेतला होता कुकरमध्ये. हे बघा असा, मग ती कुकरमधला भात याच्यामध्ये घालून मसाला टाकून छान असा व्हेज पुलाव केला आहे बघा. हा पुलाव आमच्या घरात सर्वांना आवडतो, मुलांना, मला, वैष्णवीला, म्हणून असा व्हेज पुलावच केला. नंतरनं हे बघा भेंडी केली आहे, भेंडी पण शिवांशला आवडती म्हणून थोडीच भेंडी केली. भाकरी करून घेतल्या, चपात्या केल्या आहेत. हे बघा मग असा झाला स्वयंपाक. कोणाकोणाला असा व्हेज पुलाव आवडतो कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.